हा जो प्रश्न आहे ना, हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय बघा. दी हाईट ॲट विच द ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स g/4 इन टर्म्स ऑफ कॅपिटल आर इज. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. ऑप्शन ए r/√2, बी 2r, सी √2r अँड डी r. मग आता आपल्याला एच इतक्या हाईटवर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/4 झालेली आहे, तर हे एच आणि आर याच्यातलं रिलेशन मिळवायचंय. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच अर्थ सरफेसवर आर इतक्या रेडियसवर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे आणि एच इतक्या हाईटवर ती g/4 आहे. मग रिलेशन असतं बघा g डॅश डिवायडेड बाय g दॅट इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h². म्हणजे हाईटच्या इनवर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं स्क्वेअरच्या. आणि म्हणून इथे g डॅश ची किंमत आपण g/4 टाकली. मग हे g कॅन्सल झालं. 1/4 दॅट इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h चा ब्रॅकेट स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजे हे 1/2 झाले. दॅट इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2r दॅट इज इक्वल टू r प्लस h. मग h बरोबर हे r तिकडे गेले मायनस झाले. 2r मायनस r इट बिकम्स r. म्हणजे h बरोबर r. हा डी ऑप्शन करेक्ट येतो आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. किंवा मी एक तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. h बरोबर √4 मायनस 1 आणि r. मग आता √4 म्हणजेच 2 मायनस 1 बघा त्यानेही उत्तर येतं. तर इथं 2 मायनस 1 r बरोबर r आलं. समजलं का? म्हणजे इथं जर g/3 असेल तर इथं √3 मायनस 1 r. 5 असेल तर √5 मायनस 1 आउट ऑफ ब्रॅकेट r. असा शॉर्टकट वापरायचा, त्यानेही उत्तर येतं. एवढं करत बसायचं नाही. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.